गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन नक्कीच दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार. तर इकडे माझे पिल्ले झोपेतून उठले आणि किचनवरती येऊन बसले. आज काही रडारड त्यांची ऐकून आली नाही, तर झोपेतून उठलं की रडारड सुरू. अर्णव नाही पण अर्णवीचं असतं, पण अर्णवीच्या चेहऱ्यावरती आज मस्त स्माईल होती. म्हटलं ठीक आहे, आज तर काही रडली नाही, बरं झालं. बाहेर जाऊन पाहिलं तर असं वातावरण झालं आहे आज की आभाळ आणि ऊन नाही, पाऊस नाही, थंडी नाही, समजत नव्हतं हे असं कसं वातावरण झालेलं आहे बघा यार. ठीक आहे, असो. मागे 8 दिवस एवढा पाऊस पडला आणि आता अचानकच मध्ये पाऊस गायबच झाला. तर इकडे माझी टिफिनची तयारी सुरू होती. टिफिनमध्ये मी आज भाजीपोळी तर काही देणार नव्हती, कारण की दररोज भाजीपोळी खाऊन पण मुलांना कंटाळा येतो. म्हणून आठवड्यामधून 2-3 वेळेस थोडंसं बदलून दिलं ना, तर त्यांचंही जेवणामध्ये टिफिन उघडायला पण मन लागतं. नाहीतर त्यांना वाटतं की रोज भाजीपोळीच असणार आहे, दुसरं काय असणार आहे. तर म्हटलं आज छोटे छोटे धिंडे बनवून देते टिफिनला. मी बॅटर भिजवून ठेवलं होतं केव्हांचंच. ते मी बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि गव्हाचं पीठ हे तिघी पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, जिरेपूड असं टाकून मी बॅटर मिक्स करून घेतलेलं होतं छान. इकडे तवा तापला आहे, आता मस्त धिंडे छोटे छोटे बनवून घेते. आणि तिकडे साईड बाय साईड मी चहा ठेवून दिली, कारण की मुलं ब्रश करताय म्हटलं, तोपर्यंत चहा पण मस्त उकळून जाणार. इकडे आज छोटे छोटे धिंडे बनवून घेणार आहे, कारण की मुलांना असं वेगळं दिसलं ना ते खायला चांगलं वाटतं. ते असं ट्रायंगल शेप किंवा असे छोटे छोटे गोल गोल धिंडे किंवा स्माइली बनवलं तर म्हणजे असं काही वेगळं दिसलं की त्यांना ते आवडतं. आणि शक्यतो त्यांच्या आवडीनुसारच बनवावं लागतं. तर इकडे छोटे छोटे आता मस्त धिंडे दोघी साईडनी भाजून घेणार आहेत, तोपर्यंत चहा उकळेल. इकडे मस्त मी धिंडे बनवून घेतले. आता धिंडे मस्त बनवून झाले माझेवाले. आता टिफिन पण पॅक करायचं आहे. टिफिन वगैरे अगोदरच पॅक करून ठेवलं ना तर मुलांची तयारी झाली की स्कूलला काही टाईम नाही होत. पण टिफिनचंच टेन्शन असतं की टिफिन होईपर्यंत. चला आता मी टिफिन भरून घेते. टिफिनमध्ये मस्त टोमॅटो सॉस एका साईडला टाकून घेतलं आहे. आता मस्त याच्यामध्ये धिंडे पॅक करून देते. आणि मी माझ्या मुलाला हे कधीच नाही सांगत की मी तुला टिफिनला काय बनवू किंवा हे देते, हे बनवलं आहे आज, असं कधी सांगत नाही. मी त्याला न सांगता मी टिफिन भरून वगैरे ठेवते. कारण की होतं काय की मी ज्या दिवशी त्याला सांगते ना की मी टिफिनला तुला हे देते, त्या दिवशी त्याचं म्हणणं असतं की हे नको देऊ, मला हे नाही खायचं, ते नाही खायचं, म्हणजे असे नखरे सुरू होतात. त्याच्यापेक्षा मी त्याला न सांगता टिफिन भरून पण ठेवते. तो आपोआप स्कूलमध्ये गेला की जेवणाच्या टायमिंगमध्ये ते डबा फिनिश करून घेतो. ते काही का असे ना दिलेलं, पण ज्या दिवशी मी सांगितलं ना की तुला हे टिफिनला देते, त्या दिवशी त्याचं घरीच रुसणं फुगणं सुरू होऊन जातं की मला हे नाही आवडत, हे नको देऊ, ते बनव. त्यापेक्षा त्याला न सांगता टिफिन पॅक केला ना हेच ठीक आहे म्हटलं. इकडे अर्णवचा बड्डे आहे, म्हणून अर्णवला सरप्राईज म्हणून आम्ही सायकल घेतली आणि खूप खुश झाला तो, कारण की या दिवसाची तो खूप वाट बघत होता.